तर डोंबिवली एमआयडीसी मधल्या स्फोटामध्ये इतरही काही कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय। अमुदान केमिकल्स कंपनी संदर्भात सूचना देऊनही त्यांच्यावरती कारवाई झाली नाही असा आरोप शेजारच्या कंपन्यांच्या मालकांनी केलाय। एमआयडीसी प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यानं बफर झोनमध्ये वस्ती वाढत गेलेली आहे अशी प्रतिक्रिया कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे चेअरमन देवेन सोनी यांनी दिलेली आहे। माझं नुकसान आता मला आता काही कळत नाहीये कारण मला आतमध्ये जाता येत नाहीये। सर तुम्ही त्या संदर्भात काही आधीच धोका व्यक्त केला होता? मी केला होता, दोनदा सांगतो। तिथली फॅक्टरी बंद करून ते इथे आलं तेव्हा सांगितलं याला इथे प्रोडक्शन करायला देऊ नका, हे डेंजरस आहे। एकदा घटना घडलेली आहे ती परत काय घडणार काय? आणि याच्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरनी केलं काय आणि अध्यक्षांनी केलं, कोणी काय केलं? आज मी माझं नुकसान करून बसलो याच्यामध्ये। इन्स्पेक्शन काय होणार? इन्स्पेक्शन मला सांगा तुम्ही। हा जर शटर करून बंद करून जायचा, याला कळलं इन्स्पेक्शन तो शटर लॉक लावून निघून जायचा। ही काय फॅक्टरी त्याची 24 तास चालत नाही। आम्ही कधीपासून एमआयडीसीना सांगत असतो की हे जे एमआयडीसी ऍक्च्युअली जेव्हा एमआयडीसी आली तेव्हा रेसिडेन्स फक्त 4 रस्त्यापर्यंतच होते। तेवढं 1-1.5 किलोमीटर पहिले बफर झोनच होता आणि एमआयडीसीने ते बफर झोन मेंटेनच केला नाही। परमिशन सगळे रेसिडेन्स जवळपास येत गेले आणि हॅझर्डस जे मेन जे 5 कंपन्या होत्या जे आपण अति धोकादायक किंवा मेजर हॅझर्डस कंपनी म्हणतो आपण, त्यांचा जो केमिकल साठा होता याच्यासाठी ते एमएच कंपनीमध्ये ते कॅटेगराईज मध्ये होते। पण आता त्या 5ही कंपनीमध्ये एवढा साठा कमी करण्यात आलेला आहे की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।